टीव्ही सत्यमेव व्रतम। चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ कोण करतंय? घडला भयंकर प्रकार। हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडी क्रमांक 4 मध्ये लहान बालकांच्या पोषण आहारामध्ये आळ्या व किडे आढळले असल्यामुळे बालकांच्या आरोग्याबाबत एकात्मिक बाल विकास विभाग किती अनास्था व बाळगुण आहे हा प्रकार समोर आलाय। लहान मुलातील कुपोषण कमी करण्यासाठी शासनाकडून अंगणवाड्यांना धान्य पुरवठा करण्यात येतो। सदर पुरवठा करण्यात आलेले धान्य गरोदर महिला तसेच 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील व 3 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना आहारातून वाटप करणे आवश्यक असते। अंगणवाडीमध्ये असलेले 3 ते 5 वर्ष वयोगटातील लहान बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी प्रथिने पुरवठा होण्यासाठी पोषण आहार तयार करण्याचे उद्दिष्ट अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहे। मात्र सदर धान्य शिजवून पोषण आहार तयार करण्यासाठी अंगणवाडी तसेच सेविका मदतनीस किती दुर्लक्ष करतात हा प्रकार या माध्यमातून पाहायला मिळतो आहे। शासनाने पुरवठा केलेले धान्य शिजवून बालकांना वाटप करताना ते खाण्यायोग्य आहे की नाही या प्रकाराकडे डोळे झाक करून निव्वळ पाट्या टाकण्याचे काम अंगणवाडीच्या माध्यमातून होत आहे, हे ठळकपणे दिसून येत आहे। दरम्यान अंगणवाड्यांना शासनाकडून पुरवठा होणारे धान्य नेमके किती येते व त्यातून वाटप किती होते आणि पोषण आहारासाठी नेमके धान्य लागल्यानंतर महिन्याकाठी किती उरते याचा कुठलाही ताळेबंद कोणत्याही अंगणवाडीमध्ये दिसून येत नाही। त्यामुळे दर महिन्याला अंगणवाडीचे धान्य काळ्या बाजारात जात असल्याचे सुद्धा आढळून आले आहे। जवळा बाजार येथे 9 अंगणवाडी केंद्र असून 7 अंगणवाडी केंद्र स्वतःच्या इमारतीमध्ये तर 2 केंद्र किरायाच्या जागेत भरत असल्याचे दिसून येतं। या अंगणवाडीच्या भरण्याचा वेळ अंगणवाडी सेविकांच्या इच्छेवर असल्याने अनेक वेळा आढळून आले आहे। एकात्मिक बाल विकास विभागाने सर्व अंगणवाडींची तपासणी करून व पोषण आहाराची तपासणी करून सदर दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून व्यक्त करण्यात येते। आळ्या पडलेले धान्य चिमुकल्यांना खाण्यास भाग पाडणारे पुरवठादार कंत्राटदार हे आळ्यायुक्त धान्य शिजवून चिमुकल्यांना देणारे अंगणवाडी सेविका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वावर नियंत्रण ठेवून चिमुकल्यांना पोषणयुक्त आहार देण्यात येतो की नाही यावर नियंत्रण ठेवणारे लक्ष ठेवणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई होणे गरजेचे आहे। एकंदरीत बघितलं तर आळ्या पडलेले धान्य चिमुकल्यांना शिजवून देणे म्हणजे त्यांच्या आरोग्याशी खेळ आहे आणि चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रत्येकावर कडक कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे।